नमस्कार, माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सध्या शारदीय नवरात्र उत्सव चालू आहेत। याचमुळे आपण आज देवीच्या नावावरून सुंदर, अर्थपूर्ण आणि पवित्र अशी मुलींची नवीन नावे पाहणार आहोत। तसे पाहता आपल्या मराठी संस्कृतीत देवीच्या नावावरून नामकरण करण्याची प्रथा फार जुनी आहे। ही नावं केवळ गोडच नाहीत, तर ही नावं अर्थपूर्ण, शुभत्व, शक्ती आणि सकारात्मकता दडलेली आहेत। पहिलं नवीन आणि सुंदर असं देवीचं नाव आहे अद्रिजा। अद्रिजा म्हणजे हिमालय कन्या। देवी शैलपुत्रीलाच हिमालयाची कन्या म्हणतात, त्याच्यामुळं अद्रिजा ही देवी शैलपुत्रीचं एक नाव आहे। यानंतरचं नाव आहे श्रीयानी। श्रीयानी हा शब्द संस्कृत मधला आहे। श्री म्हणजे देवी लक्ष्मी आणि यानी म्हणजे आणणारा, यामुळे श्रीयानी हे देवी लक्ष्मीचं नाव आहे। यानंतरचं नाव आहे ईशान्वी। ईशान्वी हे देखील देवी पार्वतीचं नाव आहे। शांभवी। शांभवी ही भगवान शंकराची अर्धांगिनी आहे, म्हणजेच शांभवी हे देवी पार्वतीचंच एक नाव आहे। श्रीशा। श्रीशा हा देखील एक संस्कृत शब्द आहे। श्री म्हणजे मंगल आणि ईशा म्हणजे देवी, तर श्री म्हणजे समृद्धीची देवी, त्याच्यामुळे श्रीशा हे एक लक्ष्मीचंच नाव आहे। श्रीजा। श्रीजा हे देखील एक देवी लक्ष्मीचं नाव आहे। शैवी। शैवी हे देवी पार्वतीचं नाव आहे। गिरिजा। तर गिरिजा हा देखील एक संस्कृत शब्द आहे। गिरी म्हणजे पर्वत आणि जा म्हणजे जन्मलेली, म्हणजेच पर्वतावर जन्मली, म्हणजेच पर्वत कन्या पार्वती, त्याच्यामुळे गिरिजा हे एक पार्वतीचंच नाव आहे। वेना। वेना हे देखील देवीचंच नाव आहे। देवी सरस्वतीच्या हातातील विणेवरून वेना हे नाव पडलेलं आहे, त्याच्यामुळे वेना हे देवा सरस्वतीचंच नाव आहे। शार्वी। शार्वी हे देखील सरस्वतीचंच नाव आहे। रम्या। रम्या हे देवी लक्ष्मीचं नाव आहे। रिद्ध्या। तर रिद्ध्या म्हणजे ज्ञान व हृदय यांचं मिश्रण आणि ज्ञानाची देवता म्हणजे देवी सरस्वती, त्याच्यामुळे रिद्ध्या हे देवी सरस्वतीचं नाव आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या प्रकारच्या मुलीची नावं हवी आहेत हे मला कमेंट करून विचारा। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ जर डीपमध्ये हवा असेल तरी मला कमेंट नक्की करा। त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।